विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. 10वी मध्ये शिकत असताना आपले आई वडील किंवा शिक्षक सर्वांनी आपल्यावर भरोसा ठेवलेले आहे. म्हणजे आपला मुलगा 10वी मध्ये चांगले गुण घेऊन पास होईल, ह्या उद्देशाने आई वडिलांचे भविष्य काहीतरी आपण मुलगा काहीतरी करेल म्हणून त्याने विचार करत असतात. याबाबत 10वी म्हणजे सर्वांनी असं सांगत असते, 10वी बोर्ड परीक्षा आहे, व्यवस्थित अभ्यास कर, असं सर्वांनी सांगत असतात. तरी सुद्धा 10वी म्हणजे हे 10वी परीक्षा जाताना हे शेवटचे परीक्षा आहे म्हणून असं न समजता हे एक माझी 10वीची परीक्षा आहे असं आपण समजून अभ्यास करणे योग्य आहे. अभ्यास हे सरळ व्यवस्थित आपण अभ्यास केलं तर 10वी काही अवघड वाटत नाही. त्यात असं आहे की 10वी मध्ये विषय गणित विषय हा अवघड आहे असं सर्वांनी आपणास सांगत असतात. तरी अवघड हा शब्द नसून गणित हा विषय अत्यंत सोपा आहे. तरी सुद्धा अवघड शब्द आपल्या डोक्यातून काढला तर 50% आपला अभ्यास झालेला आहे असं समजायचं असतं. तरी आपले आई वडील म्हणा, शिक्षक म्हणा, अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलेले आहे. आपण अभ्यास करताना व्यवस्थित सिस्टमॅटिक आपलं एक वेळापत्रक तयार करून सकाळचे कमीत कमी 3 तास आणि संध्याकाळचे कमीत कमी 3 तास असं जर अभ्यास करत गेला तर आपलं अभ्यास व्यवस्थित होईलच. त्यासाठी आपण एक वेळापत्रक बनवा आणि कठीण म्हणजे व्यवस्थित सिस्टमॅटिक करत असताना सूत्राचे म्हणा, विज्ञानाचे म्हणा, असं सूत्र व्यवस्थित सकाळी पाठ करणे हे योग्य असतंय. त्यात भूमिती विषय आणि गणित विषय याबद्दल आपणास थोडंफार मी सांगणार आहे. 10वीची भूमिती पेपर, भूमिती विषयाचे उत्तरपत्रिक लिहिताना चांगले गुण मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे असं आहे, स्वच्छ आणि सुवाच्य लेखन असणे योग्य आहे. उत्तरपत्रिका स्वच्छ आणि वापरण्यात सोपी असावी आणि खाडाखोड टाळा. त्यामध्ये प्रत्येक नवीन प्रश्न लिहिताना आपण मुख्य प्रश्न, उदाहरणार्थ प्रश्न पहिला किंवा प्रश्न दुसरा नेहमी नवीन पानावर सुरू करा. उपप्रश्न किंवा सब क्वेश्चन म्हणतो आपण, एकाच पानावर लिहू शकता, परंतु पुरेशी जागा शिल्लक नसल्यास नवीन पानावर आपण करू शकता. यात भूमिती विषयासाठी आपल्याला आकृत्या म्हणजे डायग्राम काढायचं असतंय. जिथे आवश्यक असेल तिथे स्पष्ट आणि योग्य आकृती काढा. उदाहरणार्थ प्रमेयाचे म्हणजे प्रूफ ऑफ थेरम लिहिताना आकृती काढणे आवश्यक आहे. आकृत्या पेन्सिलनेच काढल्या पाहिजे आणि त्या स्पष्ट असाव्यात आणि रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन स्पष्ट असाव्यात. रचनाच्या खुणा म्हणजे मार्क्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स स्पष्टपणे दिसू द्या आणि त्या खाडाखोड करू नका. रचनेचे पायरे म्हणजे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स विचारल्या असल्यास त्या क्रमाने व्यवस्थित मांडून घ्या. आणि उदाहरणार्थ प्रमेय वगैरे लिहिताना म्हणजे थेरम्स आणि त्याचे गुणधर्म प्रॉपर्टीज लिहिताना, कोणतेही गणित सोडवताना वापरलेले प्रमेय किंवा गुणधर्म कंसात कारण म्हणून लिहावं लागतंय. ते व्यवस्थित स्पष्टपणे लिहा. उदाहरणार्थ समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं लिहायचं आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स किंवा पायथागोरसाचे प्रमेय असं लिहित असताना व्यवस्थित एक कारण म्हणजे कंसात म्हणून लिहून असं स्टेप लिहावे. स्टेप बाय स्टेप असं लिहिताना गणित स्टेप बाय स्टेप उत्तर लिहायचं आवश्यकता असते. गणित सोडवताना प्रत्येक पायरीला स्पष्टपणे लिहा आणि भूमिती प्रत्येक पायरीला गुण असतात दिलेले म्हणजे गिवन. सिद्धांत करायचे म्हणजे सिद्ध करत असताना प्रूफ किंवा उकल सोल्युशन असे स्पष्टपणे लिहा. त्याच्यात क्वेश्चन पेपर असा आहे,
पहिला प्रश्न आहे MCQ मध्ये लिहायचं असतंय. म्हणजे एकूण 4 मार्काचं MCQ आहे. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. हे चारही प्रश्न लिहिताना कंपल्सरी त्यात ABCD असा उल्लेख करायचा आवश्यक आहे. आणि त्याचे नंतर 1 मार्काचा प्रश्न असतंय 2 मार्कामध्ये. आता बोर्डाने एक अत्यंत सोपं हे करून ठेवलेलं आहे सर्व विषयांबद्दल. म्हणजे भूमिती विषयामध्ये तर असं आहे की आपण पास होण्यासाठी आता प्रश्नपत्रिका हे नाव न ठेवता कृती पत्रिका म्हणून नाव ठेवलेलं आहे. म्हणजे त्यात अत्यंत महत्वाचे कृती करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण प्रश्न हे सोडवत असताना कृती करायची, चौकटी दिलेली आहे. चौकटीमध्ये व्यवस्थित आपण लिहायचं आहे. आकृती काढून व्यवस्थित लिहिणे योग्य ठरत आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक आहे, तिथं 3 मार्काची एक कृती करायचं आहे. त्यानंतर आपल्या 4 मध्ये मात्र थोडं विचार करून लिहिणारे प्रश्न असतात. 2च प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यात मागील वर्षाचे आणि 10वी मधील काही गुणधर्म वापरून आपण प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवताना कुठल्याही प्रकारचे गोंधळ न करता आपण जर शांत रीतीने व्यवस्थित सोडवला तर प्रश्न पूर्ण सोडवता येत आहे. आणि क्वेश्चन 5 मध्ये एक असं प्रश्न विचारलेले आहे, ते विचार करण्यासाठी म्हणजे आपणास एका आकृती काढणे, आकृतीमधील काही गुणधर्म विचारलेले असतात आणि कृती करायला सांगतात. ते तसं एकूण 18 मार्क असं आहे की आपण सहज मिळवू शकता. एका पेपरला 18 आणि दुसऱ्या पेपरला 18 म्हणजे 36 मार्क काही न हे करता आपण स्पष्ट व्यवस्थित लिहून घेऊ शकता. आणि यात आपण मार्क जास्त वाढवण्यासाठी थोडंफार म्हणजे उदाहरणार्थ सूत्र वगैरे पाठ करत असताना क्षेत्रफळ म्हणा, घनफळ म्हणा किंवा सहनिर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचं असू दे, यासारख्या प्रकरणामध्ये सूत्र तोंडपाठ करणे आवश्यक आहे. गणितात योग्य ठिकाणी ते वापरायचं असतात. आणि त्याच्याकरिता आपण काय करावे, मागील वर्षामधील प्रश्नपत्रिका म्हणजे महाराष्ट्र बोर्ड SSC क्वेश्चन पेपर म्हणून आहे आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नियमितपणे सराव करावा लागतो. आणि या सूचनांचे आपण पालन केल्यास भूमितीमधील कुठलेही प्रश्न असू दे आपण सहज सोडवू शकता. त्याच्याकरिता क्वेश्चन पेपर सोडवताना म्हणजे पेपरला जाताना कुठल्याही गोंधळ न करता आता आपल्याला पूर्ण अभ्यास झालेले आहे. त्यासाठी पेपरला जाताना स्वच्छ कपडे घालणे हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे तुमच्या पॉझिटिव्ह माइंड घेऊन आपण जर पेपरला गेलो तर आपण व्यवस्थित पेपर लिहितो. आणि वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवलेले म्हणा, आपण अभ्यास केलेले ते व्यवस्थित शांतपणे बसून विचार करून आपले पेपर व्यवस्थित लिहावा. आणि एकही मार्काचा न सोडता व्यवस्थित पेपर लिहिणे हे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, आपणास अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण हे परीक्षा लिहिताना कुठल्या तरी सणाला जातो असं वाटलं पाहिजे. आपण एवढं संतोषाने परीक्षा द्या. कुठल्याही प्रकारचे गैरमार्ग करू नका. स्वतःचे पेपर स्वतः हे करा, कुणालाही दाखवू नका. आता बोर्डाने अत्यंत स्ट्रिक्टपणे परीक्षा घेणार आहे. त्यासाठी आपणही व्यवस्थित पेपर म्हणजे त्यांना उपयोग व्हावा. पूर्वी आपल्याला कसं करत होता, पेपर पाठ करणे लिहिणे असं होतं. आता कृतीयुक्त पेपर असल्याने आपण स्पष्ट व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित लिहा. या सूचनेचे आपण पालन केल्याने तुम्ही भूमितीच्या परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तर पत्रिका लिहू शकाल आणि चांगले मार्क मिळवू शकाल. हे आपणास मी शुभेच्छा देतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये भरपूर यश मिळवावं हे माझे शुभेच्छा.